म्हाडाच्या मुंबई मंडळाने तब्बल 2640 घरांसाठी एक बंपर लॉटरी काढली आहे आणि विशेष म्हणजे या लॉटरीचे फॉर्म भरणं 30 मार्च दुपारी 3 वाजेपासूनच सुरू झाले आहे. पण सध्या अनेकांच्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले आहेत आणि त्या संदर्भात काही लोक आम्हाला मेसेज करून सुद्धा विचारत आहेत की म्हाडाच्या मुंबई लॉटरीसाठी अर्ज करायचा आहे, आम्हाला किती खर्च येणार, फॉर्म भरायला किती रुपये द्यावे लागणार, म्हणजेच फॉर्मची फी नेमकी किती आहे, अनामत रक्कम आम्हाला नेमकी किती भरावी लागणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कागदपत्रांची तयारी कशी करावी, असे अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत. चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेऊया. नमस्कार, मी संतोष काळे पाटील प्रॉपर्टी न्यूज या चॅनलमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, म्हाडा लॉटरी आणि सिडको लॉटरी संदर्भात सर्वात आधी अपडेट देण्यासाठी आम्ही हे चॅनल सुरू केले आहे. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाही. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं आणि तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न तो म्हणजे पैशांचा. म्हाडा लॉटरीचा फॉर्म भरताना नक्की किती खर्च येणार? तर मित्रांनो, तुम्ही कोणत्याही गटातून अर्ज करत असाल तरी म्हाडाने फॉर्मची फी सगळ्यांसाठी एकच ठेवली आहे. 500 रुपये फी आणि 90 रुपये GST, असे एकूण 590 रुपये तुम्हाला भरायचे आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ही फी नॉन रिफंडेबल आहे. म्हणजेच तुम्हाला घर लागो किंवा न लागो, हे 590 रुपये तुम्हाला परत मिळणार नाहीत. आता बघूया अनामत रक्कम म्हणजेच डिपॉझिट. ही रक्कम तुमच्या उत्पन्न गटानुसार वेगवेगळी असणार आहे. नीट लक्ष देऊन ऐका. समजा तुम्ही पंतप्रधान आवास योजनेतून अर्ज करत असाल तर तुम्हाला 10,000 रुपये डिपॉझिट भरावं लागेल. जर तुम्ही अत्यल्प उत्पन्न गटात मोडत असाल तर हेच डिपॉझिट 25,000 रुपये असेल. अल्प उत्पन्न गटासाठी 50,000 रुपये, मध्यम उत्पन्न गटासाठी 1,00,000 रुपये आणि उच्च उत्पन्न गटासाठी तुम्हाला 1,50,000 रुपये अनामत रक्कम म्हणून भरावे लागेल. आता तुमच्या मनात नक्कीच हा विचार आला असेल की इतके पैसे भरायचे आणि जर म्हाडा लॉटरीत नंबर नाही लागला तर या पैशांचं काय? तर मित्रांनो, अजिबात टेन्शन घेऊ नका. जर दुर्दैवाने तुम्हाला घर लागलं नाही तर तुमची ही सगळी अनामत रक्कम तुमच्या बँक खात्यात सुरक्षितपणे परत येते आणि ही अनामत रक्कम भरणं खूप सोपं आहे. तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड यापैकी कोणत्याही सोप्या पर्यायाचा वापर करू शकता. फॉर्म भरायला बसण्याआधीच कागदपत्रांची पूर्वतयारी करणे आवश्यक असते. कागदपत्रांची तयारी कशी करावी हे अनेकांना समजत नाही. ऐनवेळी धावपळ आणि गोंधळ होऊ नये म्हणून तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल, तुमचा उत्पन्नाचा दाखला आणि तुमचे ताजे पासपोर्ट साईज फोटो म्हणजे अलीकडे काढलेले फोटो, हे सगळं व्यवस्थित स्कॅन करून आधीच तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये रेडी ठेवा. कारण ऑनलाईन फॉर्म भरताना हे सगळं तुम्हाला डिजिटल स्वरूपात अपलोड करावं लागणार आहे. मित्रांनो, ही होती आपली कामाची माहिती. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.